नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मूग डाळीचा आणि पालकाचा भरपूर प्रोटीन असलेला पराठा। चला तर मग रेसिपीकडे वळूया। मी एका पातेल्यात साधारण 3 वाट्या मुगाची डाळ घेतली आहे आणि ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून छान रात्रभर भिजत घातली आहे। ही डाळ लवकर भिजत असल्यामुळे तुम्ही 3 तासापुरती जरी भिजत घातली तरी चालेल। यानंतर आपण एका परातीत 3 वाट्या कणिक घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धी पडी तेल घालून छान मिक्स करून याची कणकेचा गोळा भिजवून घेऊयात। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे। आता आपली कणिक भिजून झाली आहे। आता मी परातीत असं छान याला स्प्रेड करून यावर थोडं किंचित तेल आणि थोडंसं पाणी असं घालून याला छान असं मिक्स करून झाकण ठेवून देईल 10 मिनिटांसाठी। नंतर मी एक जोडी पालक घेतलाय आणि त्यामध्ये थोडं मीठ घालून स्वच्छ पाण्याने हा 2-3 वेळा धुवून घेतलाय। आता आपला पालक छान स्वच्छ धुवून झालाय। आता बारीक याला छान कापून घ्यायचं आहे। तर आपला सगळा पालक कापून बघू शकता तुम्ही, छान असा कापून घेतलाय मी। आता एका कढईत मी साधारण अर्धी पडी तेल घातले, त्यात जिरं घातलंय आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण छान कलर चेंज होईपर्यंत परतून घेतलंय आणि त्यामध्ये मी नंतर हा चिरलेला पालक घालून छान याला एकत्र करून शिजून घेणार आहे। आपल्याला हे हलवतच राहावं लागेल, नाहीतर खाली पालक जळून जाईल। छान कमी गॅसवर मंद आचेवर परतून झाले, तुम्ही बघू शकता। आता नंतर आपली ही भिजवलेली जी कणिक होती पण छान मुरली आहे। आता मी पुन्हा एकदा ही सगळी कणिक अशी छान चुरून घेते, तुम्ही बघू शकता। हे तेल आणि पाणी छान यामध्ये मुरले। आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि जी भिजत घातलेली मुगाची डाळ होती ती एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये आपण कढईतलं जे लसूण आणि हिरव्या मिरच्या आहे त्या उचलून आपण यामध्ये मुगाच्या डाळीत घालणार आहोत आणि राहिलेला पालक कढईत तसाच राहू देणार आहोत। आता यानंतर हे मी सगळं मिक्सरला छान वाटून घेईल आणि हा पालक आपल्याला नंतर डाळीत शिजवायचा आहे याच पेस्टमध्ये। आता हे सगळं मी मिक्सरला छान वाटून घेते, तुम्ही बघू शकता। छान आता हे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यात काढूयात। थोडी डाळ यामध्ये राहिली तरी काही हरकत नाही। सगळं जिन्नस आपलं छान मिक्सरमधून डाळ बारीक करून झाली। आता एका कढईत मी तेल घातलंय, त्यामध्ये जिरं आणि सोप घातली आहे। नंतर 3 चमचे मी यामध्ये धने पावडर घातली आहे, 1 चमचा जिरे पावडर घातली आहे, हळद घातली आहे 1 चमचा आणि साधारण 1 चमचा मी तिखट घातलंय। आपल्याला तिखट जास्त नको आहे कारण आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आणि नंतर हे आपण जी डाळ काढली होती मिक्सरला वाटून घेतलेली ती सगळी यामध्ये घालणार आहोत आणि कमी गॅसवरच छान असं परतून घेणार आहोत। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर हे सारण लवकर जळून जातं आणि चमचा सुद्धा देत राहायचा आहे। यानंतर मी यामध्ये मीठ घातले साधारण 1 ते 1.5 चमचा, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। सोपेमुळे याला आणि धनिया पावडरमुळे याला छान चव येते मुगाच्या या सारणाला। थोडं मी 1 चमचा बेसन घातलंय आणि छान हे परतून घेतलंय। गॅस मी मंदच ठेवलाय, तुम्ही बघू शकता। आणि यानंतर आपण जो शिल्लक राहिलेला पालक होता तो यामध्ये टाकून देणार आहोत, शिजलेला पालक, आणि छान असं ढवळत राहायचं आहे आणि मंद आचेवर हे कोरडं होईस्तोवर जिन्नस छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। यामधलं बेसन सुद्धा शिजायला हवं, म्हणून छान कमी गॅसवर सतत असं फिरवत राहायचं आहे। कमीत कमी 10 मिनिटं तरी आपल्याला फिरवायचं आहे कमी गॅसवर आणि थोडी वाफ येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता। छान एक वाफ आली आहे आणि मस्त हे सारण मी एकत्र करून घेतलंय। आता यानंतर थोडा गरम मसाला मी यात घालणार आहे, अर्धा चमचा, आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेणार आहे। यानंतर आपला कणकेचा एक गोळा घेऊन त्याची छान असा गोल गोळा घेऊन तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही याचे पराठे बनवू शकता। हे पराठे लहान मुलांना खूप आवडतात।
तुम्ही बघू शकता हा पराठा लाटताना अजिबातही फाटणार नाही, कारण ही कणिक छान मुरल्यामुळे तुम्ही डाळचा गोळा असा घालून छान असा त्रिकोण करून त्याचा त्रिकोणी गोल असे कोणत्याही आकाराचे पराठे तुम्ही बनवू शकता. थोडं मी याला घोळण लावलं आहे आणि असे छान तिन्ही कोपरे असे लाटून छान त्रिकोणी असा पराठा बनवला आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये आपण जे सारण भरलं ते अजिबातही बाहेर येत नाही आहे आणि छान तव्याला तूप लावून त्यावर हा पराठा मी खमंग भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता गॅस आपल्याला अतिशय छोटाच ठेवायचा आहे, म्हणजे कारण हा पराठा सगळीकडून छान होऊन येईल आणि जळणारसुद्धा नाही. आपण तूप घातलेलं असल्यामुळे आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सगळीकडून छान शेकून झाला की मी दुसरी बाजू घेणार आहे याची आणि त्यालासुद्धा तूप लावून घेईल साईडला. तुम्ही बघू शकता किती छान पराठ्याचा रंग आला आहे. मुगाच्या डाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. तुम्ही बघू शकता किती छान रंग आणि छान भाजला गेला आहे आपला पराठा. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा पराठा फार उपयोगी आहे आणि लहान मुलं आवडीने खातात सुद्धा. बघू शकता किती छान कलरसुद्धा आला आणि सहज तुटतो. आता असा गोल चौकोनी तुम्ही कोणत्याही आकारात पराठे बनवून घेऊ शकता. सोप, धने पावडर आणि गरम मसाला यामुळे फार भारी चव येते या पराठ्याला. तुम्ही बघू शकता छान खरपूस असा मी गोल आकाराचा पराठा भाजून घेतला आहे. तुम्ही हे पराठे दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता. हे पराठे कसे झाले ते मला नक्की सांगा. तुम्ही हे पराठे करून बघा, कसे झाले ते मला सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.